आज या ठिकाणी श्री संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त आमचे असणारे शिक्षा गुरु ज्यांनी आम्हाला या ठिकाणी शिक्षण दिलं ते असणारे रुपनवर सर कालटण या गावामध्ये आम्ही त्यांच्या हाताखाली 5वी पासून ते 10वी पर्यंतचे घडलेले विद्यार्थी आहोत। कारण कसं आहे या ठिकाणी गुरुर देव गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा साक्षात गुरुजी जे आहेत ना ते आपले गुरु म्हणजे देवता एवढे ते देवा एवढे समान श्रेष्ठ असतात। म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषते। या ठिकाणची आजची ही बाळूमामाच्या जन्मोत्सवाची सेवा रुपनवर सर तुम्हा सर्वांच्या वतीने म्हणजे एकशिव आणि तांबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसं खरं पाहिलं तर पहिलं कीर्तन मला मागच्या 1-2 महिन्यामध्ये सरांनी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी पावसाभावी आणि नदीला पूर आल्यामुळे त्या ठिकाणी येता आलं नाही, पाऊस होता। परंतु ती सेवा आज बाळूमामाच्या जन्मोत्सवाची मला मिळाली आणि ही बाळूमामाच्या जन्मोत्सवाची पहिलीच सेवा कीर्तनाची माझी आहे। बाळूमामांच्या तळावरती माझी 2 कीर्तन, एक माळवाडी आणि एक तरंगवाडी या ठिकाणी झालेली आहेत। परंतु पहिली सेवा काय म्हटलो तर या ठिकाणी असणार आजचा जन्माचा उत्सव म्हणजे हॅपी बर्थडे। जसं तुम्ही आम्ही या ठिकाणी हॅपी बर्थडे आपला साजरा करतो तसं भगवंताचा बाळूमामाचा सुद्धा हॅपी बर्थडे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। आणि त्यात विशेष म्हणजे सरांची असणारी 91-92ची बॅच जवळजवळ 32-33 वर्षाचं आमचं जे नातं होतं विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आणि शिक्षक ते सरांनी इतकं जोपासून ठेवलं की त्या सरांनी या ठिकाणी जवळजवळ 91-92च्या बॅचमधील आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी का म्हणायचं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आम्ही आता 50मध्ये गेलो तरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच का म्हणायचं। किती जरी शिकलो तरी शिक्षकापुढं आम्ही हे विद्यार्थीच असतो आणि किती जरी शिकत राहिलं तरी आपण शेवटपर्यंत जाईपर्यंत आपण शिकतच राहतो। हे शिक्षण कधीच पूर्ण होत नाही। विठ्ठल आजचं कीर्तन हे बाळूमामाच्या जन्मोत्सवाचं कीर्तन या ठिकाणी आणि या कीर्तनासाठी अभंग या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराय यांचा निवडलेला आहे। सुंदर असं पवित्र या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं मंदिर या ठिकाणी आहे। त्याचबरोबर बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी डाव्या बाजूला स्थित आहे। जवळजवळ या ठिकाणी बाळूमामाची सेवा ही बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि दरवर्षीचा असा चमत्कार या ठिकाणी घडतो। महाराज प्रसाद महाराज या ठिकाणी बाळूमामा त्यांच्या वाढदिवसा दिवशी नवे कधी कधीही ते दर्शन देतात। आज त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी बाळूमामांनी येऊन साक्षात भेट दिली सर्परूपानं। बाळूमामा कधी सर्परूपानं येतात, कधी गृहस्थाच्या वृद्ध माणसाच्या रूपामध्ये येतात, कोणत्याही रूपामध्ये येऊन भेट देऊन जातात। दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सरांनी सांगितलं, इतर लोकांनी सांगितलं की बाळूमामांनी या ठिकाणी साक्षात भेट दिली म्हणून हे जागृत देवस्थान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। हो, कीर्तनास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रथमतः नमन करू। हो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। हा दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। हो हो त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। हो त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी
प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवो निमाता साष्टांग याता दंडवत दुसरे वंदू शारजा जी चतुरानना जी आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझे दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभी असती लोका ताळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल जया गावी केला वास तया नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा 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 झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादर पावन झालो चरात तुमचा अनुग्रह लादर पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादर चराचरी हे नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादर पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरहित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हो शरण शरण जी हनुमंता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूत शरण शरण हनुमंता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूता 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 वा 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 गायक वा टाळ्या टाळ्याला काही कमी नाही बरं का सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता उजळले भाग्य आता
अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत वैराग्य मूर्ती देहू निवासी ज्यांनी अक्कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले सदेह वैकुंठ गमन करणारे नवे नवे वैकुंठातून 3 वेळा परत या मृत्यूलोकामध्ये इहलोकामध्ये परत येणारे आणि परत वैकुंठाला जाणारे असे असणारे जगद्गुरु संत तुकोबाराय जे आज या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान आहेत आणि 4 वेदाचं मंथन करून ज्यांनी 5वा वेद निर्माण केला तो म्हणजे संत तुकोबारायांची असणारी गाथा आणि त्या गाथेतील हा उत्कृष्ट असा भाग्य कसं उदयाला येतं भाग्य कसं उजळतं प्रत्येकाचंच हे सांगणारा संत तुकोबाराय स्वानुभव प्रकरणातील अनुभव या ठिकाणी या अभंगातून आपल्याला विशद करतात। विठ्ठल 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 अभंगाचा शब्दशः अर्थ पाहूया। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत तुकोबाराय आपणाला सांगतात उजळले भाग्य आता। आता हा शब्द पाहिला तर या ठिकाणी व्याकरण दृष्टीने पाहिला तर वर्तमान काळ दर्शवतो महाराज। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली आणि अवघी हा शब्द जर पाहिला ना तर सर्व म्हणजे सर्व एकूण जी बेरीज होते ना सर्व म्हणजे काही शिल्लक उरत नाही सांगायचं त्यासाठी अवघाचे संसार सुखाचा करेन अवघाचे म्हणजे सर्व विश्वाचा मौली प्रतिज्ञा करतात। तद्वत या ठिकाणी महाराज म्हणतात की असणारी जी काही चिंता आहे अवघी चिंता वारली वारली म्हणजे परत येत नाही महाराज शब्द कसा घातलेला आहे बघा अभंगामध्ये महाराजांनी अवघी चिंता वारली चिंता जी असते ना ती चिंता त्या ठिकाणी वारली म्हणतात संपली म्हणत नाहीत महाराज। अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात हे कशामुळे घडलं संत दर्शने हा लाभ संतांचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी ते घडलं महाराज। संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ म्हणजे तो असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जो जगाचा चालक मालक जगनियंता आहे ना। चाले हे शरीर कोणाची आसक्त कोण बोलविते हरिविन या ठिकाणी अशी सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे ना अहो वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे सर्व जगाला चालवणारा सर्व जगामध्ये असणाऱ्या मृत्यूलोकामध्ये आलेल्या सर्व जीवांच्या शरीरामध्ये चैतन्य रूपाने या ठिकाणी राहणारा जो जीव परमात्म्याचा अंश या ठिकाणी याला सर्वांना चालवतोय पळवतोय महाराज। हा भगवान परमात्म्याची प्राप्ती संतांशिवाय होत नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे भेद देती ग्वाही त्या ठिकाणी संत महात्मे सांगून जातात की संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। तिसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू त्या ठिकाणी महाराज म्हणतात की हे हृदय जसं आपल्या पोटामध्ये भगवंताने साठवलेलं आहे तद्वत त्या ठिकाणी हृदयाची जागा भगवंताला आणि तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये असणारे हृदयामध्ये अंतकरणामध्ये असणारे जे 6 शत्रू षडरूपू गेल्याशिवाय काम क्रोध लोभ दंभ अहंकार आणि मत्सर या ठिकाणी गेल्याशिवाय त्या भगवंताला त्या ठिकाणी ती जागा मिळत नाही। जागा भगवंताला जर द्यायची असेल तर हे 6 बाजूला घालावे लागतात म्हणून साधू म्हणजे ज्यांनी या ठिकाणी काम क्रोध षड रिपू त्यावर धुतलेले आहेत त्यांना साधू म्हणावं आणि संत कोणाला म्हणावं संत कोणाला म्हणावं महाराज तर या जगतामध्ये संत यांनाच म्हणावं तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठल
जे भगवंतापासून कधीच विभक्त होत नाहीत, भगवंताच्या नामचिंतनापासून कधीच विन्मुख होत नाहीत, त्यांनाच या ठिकाणी जगतामध्ये संत म्हणावं. आणि त्या संतांची जर संगत आम्हाला लाभली तर आपल्याला तो असणारा भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. अगोदर संतांची भेट, म्हणून तो जो भगवान परमात्मा आहे तो परमार्थ रूपी लाभ किंवा ठेवा आपल्या जवळ जर साठवायचा असेल ना, तर त्या ठिकाणी जसं आपण सोन्याचे मौल्यवान दागिने आपल्या कपाटामध्ये 2-3 कप्पे, त्याच्यामध्ये एक तिजोरी, त्याच्यामध्ये एक परत मखमली डबी आणि त्या मखमली डबीमध्ये असणारं सोनं ठेवतो. विशेष करून सर्व महिला मंडळींना सोनं कसं ठेवायचं हे सांगावं लागत नाही. कुठं ठेवायचं, चोराच्या भीतीपासून भी कसं संरक्षण होईल या पद्धतीने ठेवायचं सर्वांना ज्ञात असतं. म्हणून असा असणारा भगवान परमात्मा संतांनी कुठे ठेवला, कसा ठेवला, आपण भावार्थामध्ये पाहणार आहोत. तर म्हणून हे घडण्यासाठी महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात की तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. असा तसा देव कुणाला सापडत नाही महाराज. जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. भाव वळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. परंतु हे घडण्यासाठी काय असावं लागतं? संताची संगत, संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि याच पंथाने म्हणजे याच मार्गाने साधू संतांना शरण गेल्यानंतर, साधू संतांची भेट झाल्यानंतर या ठिकाणी महाराज म्हणतात की तो असणारा ठेवा आपल्याला सापडतो. हा झाला अभंगाचा शब्दचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे सरून बसा जरा, महिला मंडळ पुढे सरा. या ठिकाणी पुढे सरून बसा असं सर्वजण सांगतात. या पुढे गर्दी होते. महाराज या ठिकाणी अभंगामध्ये आपल्याला सांगतात की उजळले भाग्य आता. तुकोबरायांचं भाग्य कधी उजळलं हे या ठिकाणी महाराज सांगतात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. त्या ठिकाणी आपल्याला शंका येईल की या ठिकाणी महाराजांचं भाग्य कधी उजळलं. याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2य चरणात देतात. 2य चरणामध्ये सांगतात संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा 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 लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, हर हर महादेव, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला. हो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराजांचं भाग्य कधी उजळलं? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराजांनी आपल्याला सांगितलं काय? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. ज्या वेळेस त्या ठिकाणी तुकोबरायांना एक स्वप्न पडलं. कुठं? जुन्नर या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असणारं जे ओतूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एकदा तुकोबारायांचा मुक्काम पडला. आणि तुकोबाराय मुक्कामासाठी ओतूर या गावी गेले असताना एक तुळशी वृंदावन होतं. त्या कट्ट्यावरती महाराज झोपले होते. आणि झोपले असताना त्या ठिकाणी महाराजांच्या स्वप्नामध्ये त्यांचे असणारे चैतन्य गुरु आले
आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना उपदेश केला. बाबाजी आपुले श्रीराम सांगितले नाम, बाबाजी आपुले 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 सांगितले नाम. हो मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्थान, सापडिले वाटे जाता गंगा स्थान, सापडिले वाटे जाता गंगा स्थान, मस्तके विधान ठेवी लाकर, सापडिले वाट जाता गंगे स्नान, सापडिले वाट जाता गंगे स्नान, सापडिले वाट गंगे स्नान, सापडिले वाट जाता गंगे स्नान. ओ बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. हो बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला मंत्र दिला निजप्रती. त्या ठिकाणी स्वप्नामध्ये आलेल्या त्या गुरूंनी त्या ठिकाणी तुकोबारायांना स्वप्नामध्ये येऊन उपदेश करावा, मंत्र द्यावा आणि त्या ठिकाणी तुकोबारायांची त्या ठिकाणी गुरुची भेट स्वप्नामध्ये व्हावी. आणि काय मागावं, काय मागावं? भोजना मागती तुप पावशर, त्या ठिकाणी भोजना मागती तुप पावशर, त्या ठिकाणी मागावं. असे स्वप्नामध्ये आलेल्या गुरु त्या ठिकाणी तुकोबारायांना स्वप्नामध्ये भेटले, मंत्र रामकृष्ण हरी दिला. असं एकमेकाचे कान फुकायचे नसतात महाराज. त्या ठिकाणी उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा, कारण आपला देव त्या ठिकाणी उघडा आहे. नेलो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, आहे का नाही महाराज? त्या ठिकाणी असा असणारा देव त्या ठिकाणी, आणि त्या देवाचा मंत्र सुद्धा उघडा आहे. उघडी श्रीमूर्ती, उघडी आणि पुरवती आरती शिष्याची, असं असणारे त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वप्नामध्ये चैतन्य बाबाजी आले आणि तुकोबारायांची स्वप्नामध्ये त्या ठिकाणी उपदेश त्यांना मिळाला, गुरु झाले. आणि त्या गुरूंची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी देव त्यांना प्राप्त झालं. म्हणून त्या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये भाग्य उजळलं, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हो उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हो उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, ओ उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हो उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, ओ उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली,
वारली अवघी चिंता अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शनी हा लाभ 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 हो, या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराय आता या ठिकाणी म्हणतात, या प्रथम चरणामध्ये उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. त्या ठिकाणी भाग्य जर पाहिलं तर भाग्य कशाला म्हणायचं? तुमचं आमचं संसारी प्रापंचिक लोकांचं भाग्य वेगळं, संत महात्म्यांचं ते भाग्य वेगळं असतं महाराज. संत महात्म्यांचं भाग्य वेगळं, तुमचं आमचं भाग्य वेगळं. या ठिकाणी तुमचं आमचं भाग्य काय? या ठिकाणी जर एखाद्या घराचा पाया खोदत असताना जर एखादा सुवर्ण मुद्राचा द्रव्याचा सोन्याचा त्या ठिकाणी हंडा जर सापडला तर तुम्ही आम्ही म्हणतो माझं भाग्य आज उदयाला आलं, कारण मला सोन्याचा हंडा त्या ठिकाणी मिळाला. आपल्याला जर सुंदराची पत्नी मिळाली तर लग्न झालं तर आपण म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं, माझं लग्न झालं. आणि आपल्याला जर त्या ठिकाणी मुलगा झाला तर आपण लगेच म्हणतो आज माझ्या भाग्याला पार राहिला नाही, मला मुलगा झाला. हे झालं तुमच्या आमच्यांचं या ठिकाणी भाग्य. तर या ठिकाणी महाराज म्हणतात हे भाग्य नाही, सरळ भाग्य काय? नो हे धनपुत्र धारा भाग्य तरी नो हे धनपुत्र धारा भाग्य करी नो हे धनपुत्र धारा वास बरा संतापाई निकडवास बरा संतापाई निकडवास बरा संतापाई. हो, संत तुकोबराय याच्यावरती शेरा मारतात, फुले मारतात महाराज. भाग्य कशाला म्हणायचं? ह्याला भाग्य संत महात्मे म्हणत नाहीत. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. त्या ठिकाणी महाराज म्हणतात की धन खरं भाग्य नाही, दारा म्हणजे बायको पत्नी आपलं खरं भाग्य नाही, आणि पुत्र म्हणजे मुलगा हे खरं भाग्य नाही. का नाही? तर हे शाश्वत नाही महाराज. धन शाश्वत नाही, बायको ही शाश्वत नाही, पुत्र ही शाश्वत नाही. म्हणजे ते कसं आहे? हे रती माई के दुधाची जनती ये रती माई के दुखाची 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 जनती नाही आधी आयती आवतान जयंती आवसान नाही आधी अंती अवतान यादी अंते आवसान ये रती माई के दुखाची जनती ये रती माई के दुखाची जन ये रती माई के दुखाची जनती ये रती माई के दुखाची जनती. हो महाराज, या ठिकाणी भाग्य या कुटुंबातील कोणालाही भाग्याचं देत नाहीत महाराज. ते भाग्य नाही म्हणून सांगतात, शेरा मरतात. आणि मग भाग्य कशामध्ये आहे? तर त्या ठिकाणी निकटवास पायी संतांच्याच का? कारण संत आणि हे देव वेगळे नाहीतच. ते कसे आहेत? संत त्याची संत निमित्त मात्र प्रतिमा देव त्याची संत निमित्त मात्र प्रतिमा संत त्याची देव निमित्त मात्र प्रतिमा हो निमित्त मात्र प्रतिमा
निमित्त मात्र प्रतिमा प्रतिमा हो, या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या नरदेहामधील मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला तुकोबरा या ठिकाणी उपदेश करतात आणि सर्व संतांनी सांगितलं मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला, कारण मनुष्य देहामध्ये आलेले जे जीव आहेत ना त्यांनाच या ठिकाणी भगवंताने एक अधिकार दिलाय, मनुष्य देहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला इतर योनीमध्ये जन्माला आले याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन याच देही गड देवाचे भजन याच देही गड देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे याच देही घड देवाचे भजन 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 भजन मनुष्य देहामध्ये आल्यानंतर देव काय आहे, संत काय आहेत, भगवंताचं नाम काय आहे सर्व काही कळतं, कारण ते ज्ञान पैगाबरवे जरी मणियाठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी आणि त्याच ठिकाणी आपल्याला भाग्य प्राप्त होत असतं. म्हणून महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात की उजळले भाग्य आता. मग संत महात्म्यांचं भाग्य काय आहे तर ते अशी इच्छा करतात की या ठिकाणी महाराज म्हणतात की काही मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे पुसावे सेहेची वाटे जे जे भेटेल तयासी. त्या ठिकाणी जे म्हणून संत महात्मे मला भेटतील ना त्यांना असं विचारावं वाटतं की माझा उद्धार कशाने होईल, तर तुम्हांचा सर्वांचा उद्धार जर कशाने व्हायचा असेल तर तो फक्त भगवंताच्या नामचिंतनेनेच होतो आणि ते चिंतन घ्यायला संत लावतात. म्हणून हे जे संत आहेत ना संत असणारे बाळूमामा या ठिकाणी आलेले आहेत, कित्येक वर्षापासून या ठिकाणी आहेत. लागली याचा हुल ग उमटल पाऊल ग 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 मामा तुम्ही येण केलं हो मामा तुम्ही येण केलं हो बोला 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 अहो मामा तुमच्या येण्यानं मामा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो मामा तुमच्या जीवनाचं सोनं झालं हो. हे संत बाळूमामा या ठिकाणी भगवंताचेच अवतार आहेत. कोणाचे अवतार आहेत? शंकरजीचा अवतार आहेत महाराज. बाळूमामा वैधव 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 त्याने मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद बाळूमामा वैधव 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 त्यानं मेंढ्या केलं पैद पैद रुद्राचा उतार थोर राहतो आत्मापुरा रुद्राचा अवतार राहतो आत्मापुरा हो उजळली हो भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फोटा त्याला सोन्याची किनार
मामा वैष्णव वैष्णव त्याने मेंढ्या केल्या वैष्णव वैष्णव बाळू मामा वैष्णव वैष्णव मेंढ्या केल्या वैष्णव वैष्णव आणि बाळू मामाच्या फेट्याचं वर्णन जर पाहिलं ना तर मामांचा फेट्याचा रंग आहे गुलाबी 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 मामाचा फेटा 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 हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे भंडारा लाठी हाती घोंगड पाटी भंडारा लाठी हाती घोंगड पाटी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी हे दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 हे बाळू मामा आलाय रखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळू मामा आलाय राखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला हे बाळू मामा आलाय रखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळू मामा आलाय राखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला हे सोन्याचं घुंगरू गोफणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळू मामा आलाय रखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळू मामा आलाय रखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळू मामा आलाय रखणी सोन्याचं घुंगरू गोफणीला हो हो बाळू मामा या ठिकाणी म्हणतात की मी शिव शंकराचाच अवतार आहे. शिखर शिंगणापूरचा जो महादेव आहे ना तो म्याच आहे. पंढरपूरचा जो विठोबा आहे ना तो पण म्याच आहे. कारण संत आणि देव हे वेगळे नाहीतच. संततेची देव देवतेची संत निमित्त मात्र प्रतिमा आणि खऱ्या अर्थाने या मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला संतांची ओळख होणं भगवंताची ओळख होणं आणि भगवंताचं आणि संतांचं नाम घेतल्यानंतर तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की या ठिकाणी नामचिंतनानं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्या ठिकाणी संतांचं नामचिंतन घेतल्यानंतर त्या ठिकाणी देवाला आनंद होतो हर्ष होतो आणि देवाचं नामचिंतन केल्यानंतर संतांना हर्ष होतो. मुळातच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे तुम्ही आम्ही अंश पाहून गेलो. हे सगळं जे आहे ना चैतन्य रूपी असणार तो अविनाशी भगवान परमात्म्याची रूप आहे त्या ठिकाणी. कारण भगवान परमात्मा अनंत रूपे अनंत वेशी देखील मी त्यासी बाप रखुमा देव रखून बाणले कैशी. आणि बाळू मामाचा हा अवतार जो आहे तो शिवशंकर शंकरजीचा अवतार या ठिकाणी शेवटचा या ठिकाणी कलियुगाच्या शेवटच्या क्षणातला हा अवतार. म्हणून या ठिकाणी असणारे बाळू मामा यांच्या जन्मोत्सव उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. या ठिकाणी तुम्हाला मला हे मनुष्य शरीर मिळालं. भगवंताने हे मनुष्य शरीर देहाची केली कशासाठी. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटा बाधिकेचा. आणि जर या मनुष्य देहामध्ये येऊन
जर या ठिकाणी आपल्याला काहीच कळालं नाही तर काय होईल? हे जरी नाही कळालं मरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, हे एक जनार्दनी आमचे काय बाजाईल. हे एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो बेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो बेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारे बोल बोल तो कैसा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोल तो कैसा. पिंगळा महाद्वारे. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे बाबा, वर्तमान खोटे. कशी कशी बसू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा दागड धिंगा ग, अवगा दागड धिंगा ग, अवगा दागड धिंगा ग, अवगा दागड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. सुया घे बोधे पणी घे दादाचं दातपण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळ म्हणे. 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 हे हम वागे सो हम वागे, हम वागे सो हम वागे प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देवगरा कैवारी. हे माझा, हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझा मल्हारीची वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो बेटा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोले तो कैसा. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोले तो कैसा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा 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 पिंगळा. हो वाह वाह. पिंगळ्याबद्दल जरा टाळ्या वाजवा. या ठिकाणी महाराज तो तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तो भावाचा जो ठेवा आहे ना, भगवंत रूपी ठेवा, तो कोणी कसा साठवला. तर या ठिकाणी एक छोटीशी एक गोष्ट सांगतो की असणारा जो सूरदास होता त्याचं पूर्वीचं नाव होतं बिल्वमंगल. त्या ठिकाणी अशी कथा आलेली आहे त्या बिल्वमंगलाची की त्याचं नवीन लग्न झालेलं असतं आणि नदी आडवी असते. पलीकडच्या गावातील मुलगी त्यांनी केलेली असते आणि त्याला जाण्यासाठी आणि रात्री असा पाऊस पडलेला असतो, रात्रीची वेळ असते आणि नवीन लग्न झाल्यामुळं त्याला सासरवाडीला पत्नी कुटुंब तिकडे गेल्यामुळं जायचं असतं. म्हणून त्यांनी विचार केला, नदीच्या कडेला गेला आणि त्या नदीच्या कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी विचार केला आता पलीकडे जायचं कसं. परंतु एक त्या ठिकाणी पोहत पोहत असं जे प्रेत असतं ते फुगून वर आलेलं होतं. त्याला वाटलं आपल्या कुटुंबानं त्या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी मला तिकडे येण्यासाठी एक होडी सोडली असावी. जसं थर्माकोलची होडी पांढरी दिसती का नाही, तशी रात्रीच्या वेळी त्याला दिसली. त्या होडीवरती त्या ठिकाणी तो त्या प्रेतावरती बसला. त्याला माहीत नाही, त्याला वाटलं होडी सोडली. परत पोहत 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 असं हात हलवत त्या ठिकाणी तो पैल तीराला गेला आणि पैल तीराला गेल्यानंतर आता पुढं गावामध्ये गेलं जात असताना त्या ठिकाणी नेमकी लाईट गेली. लोड शेडिंग, सर्वत्र अंधार पडलेला दिसेना. त्या ठिकाणी सासूरवाडीमधील आपल्या सासऱ्याचं त्या घर कुठं आहे हुडकत हुडकत, परंतु त्या ठिकाणी खिडकीजवळ असं वरती असं कुटुंब राहत होतं. डबल मजला होता. काय किती सांगितलं तर कुठं आपल्याला बांधायची. दुसऱ्या मजल्यावर त्या खिडकीतून एक असा दोरासारखा
दूर त्या ठिकाणी हा म्हणले आपल्या कुटुंबाने त्या ठिकाणी मला वरती येण्यासाठी त्या ठिकाणी धोर बांधून ठेवला आहे. पण खरं पाहिलं ना महाराज तर त्या ठिकाणी धोरही त्यांनी बांधून ठेवले आणि तो होता सर्प. त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सापाला धरून तो बिल्वमंगल त्या ठिकाणी वरती गेला आणि कुटुंबाला उठवल्यानंतर अहो म्हणले एवढ्या रात्रीचं या काळोख्या रात्रीमध्ये तुम्ही या ठिकाणी कसं काय आलात? कसं काय आलं म्हणजे? आता बायकोने प्रश्न विचारला नवऱ्याला, तुम्ही एवढ्या रात्रीचं कसं आला? त्यावेळी सांगितलं तू नाही का मग त्या नदीमध्ये मला एक होडी थर्माकोलची होडी टाकली होती त्याच्या मी बसून आलो म्हणले. आणि म्हणले वरती कसे आलात? तर त्या ठिकाणी नाही का म्हणलं तू एक दोर बांधून ठेवला त्या दोराला लोंबकळत तुझ्या जवळ आलो म्हणले. बघा मग असं पाहिल्यानंतर खरं पाहिलं बॅटरीच्या प्रकाशाने पाहिलं तर तो दोर नसून त्या ठिकाणी सर्प दिसला. आणि त्या बाईनं विचार केला माझ्या एवढ्या नासक्या देहासाठी कुचक्या शरीरासाठी तुम्ही या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपरात्री त्या ठिकाणी तुम्ही एवढा प्रयत्न केला. एवढाच जर प्रयत्न तुम्ही भगवंताला आपलंसं करण्यासाठी जर केला ना तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून त्या ठिकाणी भगवंत आपलासा करण्यासाठी आपल्या बायकोला गुरु केलं. बायकोला गुरुस्थानी बसवलं. त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि बिल्व मंगळ परत माघारी गेला. माघारी जात असताना त्या आडावरती दिवस उजळलेला होता आणि काही स्त्रिया आडावरती पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या. त्यामध्ये त्या बिल्व मंगळाने पाहिलं जात असताना सुंदर अशा स्त्रिया दिसल्या. परंतु सुंदर स्त्री दिसल्यानंतर त्या बिल्व मंगळाची डोळ्याची पाहण्याची दिशा बदलली महाराज. आणि सुंदर स्त्रीच्या एका पाठीमागे घराकडे तो तिच्या मागे मागे जाऊ लागला. आणि जात असताना त्या स्त्रीचं घर जवळ आलं. जवळ आल्यानंतर हा भानावर आला मी कुठे आलोय? मला तर बायकोने उपदेश केलाय की भगवंतासाठी प्रयत्न करा. आणि मग मला कुणी फसवलं? माझ्या डोळ्यांनी फसवलं. मग त्या ठिकाणी तो बिल्व मंगळ त्या बाईच्या पाठीमागं जात असताना पायरीच्या जवळ उभा राहिला. आणि आत त्याचा पती असणाऱ्या पतिदेव आले. अहो म्हणलं तुम्ही कोण आहात? या ठिकाणी कशासाठी आलेला आहात? त्यावेळेस त्या बिल्व मंगळानं सांगितलं की अहो म्हणले मी या ठिकाणी आलेलो आहे, मला तुमच्याकडे काम पडलंय. म्हणले काय काम आहे? मला म्हणले तुमच्या घरातील 2 दाभणं द्या. म्हणले दाभणं. त्या ठिकाणी बिल्व मंगळानं असणाऱ्या त्या गृहस्थाने लगेच त्याची मागणी पूर्ण केली. आतून 2 दाभणं आणली आणि त्याच्या हातामध्ये दिली. बिल्व मंगळानं काय केलं? ती दोन्ही दाभणं आपल्या डोळ्यामध्ये घातली आणि दोन्ही डोळे बाहेर काढले महाराज. या डोळ्याने आपल्याला फसवले ना तर डोळे बाहेर काढून टाकले. रक्त बंबाळ झाला आणि बिल्व मंगल त्या ठिकाणी असं चपसत परत त्या ठिकाणी द्वारकेचा रस्ता धरला. आणि द्वारकेच्या रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी परत ते द्वारका नगरी संपली आणि अरण्य लागलं. अरण्य लागल्यानंतर वनातून त्या ठिकाणी जात असताना अरण्य लागलंय. आता आंधळ्या माणसाला काय महाराज? त्या ठिकाणी असं जात असताना जवळजवळ एक कडा लागला आणि त्या कड्यावरून तो बिल्व मंगळ खाली पडणार. तेवढ्यात भगवंताने त्या ठिकाणी गुराख्याचं रूप धारण केलं. अरे म्हणलं पुढे जाऊ नकोस, कडा आहे, खाली पडशील, मरशील. अरे म्हणला या ठिकाणी या निर्जन अरण्यामध्ये या ठिकाणी मनुष्याचा कुठलं चिट पाखरू सुद्धा आवाज देत नव्हतं. मनुष्य आलाच कसा? त्या ठिकाणी ओळखलं बिल्व मंगळानं. आणि तेव्हापासून ज्यावेळेस डोळे काढले त्यावेळेस सूरदास नाव पडलं महाराज. आणि मग त्या सूरदासानं काय केलं? म्हणले या ठिकाणी निश्चित हा भगवान परमात्मा आहे, देवच आहे. म्हणून असणाऱ्या त्या भगवंताने त्याचे हात आपल्या हातामध्ये असं धरलं आणि ज्या ठिकाणी कड्यावरून तो खाली पडणार होता त्या ठिकाणी बाजूला केलं. परंतु आंधळी माणसं चतुर असतात महाराज. आंधळी माणसं चांगल्या डोळस माणसाचा हात पकडतात. खरा आंधळा असतो ना तो दुसऱ्याचा हात पकडतो आणि खोटा आंधळा तेव्हा हात दुसऱ्याच्या हातामध्ये देतो. दरा म्हणतो चला मला या रस्त्याच्या कडेला सोडवा. तद्वत त्या ठिकाणी खून आहे बरं का महाराज. खरंच जो खरा आंधळा आहे ना तो भगवंताचा हात पकडला सूरदासाने. आणि मग भगवंताने सांगितलं त्या ठिकाणी गुराख्याच्या रूपामध्ये असताना अरे म्हणले माझ्या गायी लांब गेलेल्या आहेत. अरे सोड म्हणले, मला माझ्या गायी राखायच्यात म्हणले, लांब चाललेल्या आहेत म्हणले. त्यावेळेस भगवंताला तो सोडेना, हात सोडेना. भगवंताने एक असा झटका मारला महाराज. झटका मारल्याबरोबर त्या ठिकाणी हातातून तो बिल्व मंगळाचा देव सुटला, गुराखी सुटला. आणि मग त्यावेळेस देवाला सूरदास म्हणू लागला. अहो म्हणले त्या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी
माझ्या हातातून निष्ठी मारून निघालात हे खरं, परंतु माझ्या हृदयामधून जाऊन दाखवा. मी निश्चित जाणलेला आहे की या निर्जन अरण्यामध्ये देवाशिवाय कोणीच नाही. आणि तो खरा देव त्या ठिकाणी सूरदासाने आपल्या हृदयामध्ये ठेवला. आणि देवाला म्हणू लागले, त्या गुराकी रूपी देवाला म्हणू लागले, सूरदासजी, की तुम्ही जरी मला हाताला झटका मारून निघून गेलात ना, तरी तुम्ही माझ्या हृदयातून जाऊ शकत नाही. जसं त्या ठिकाणी आरणच्या सावतोबांनी आपल्या हृदयामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला साठविला हरी जेही हृदय मंदरी, त्यांची सरलीर झाला सुफळ व्यापार. त्याचबरोबर हनुमंतरायांनी रामायणातील प्रसंग सर्वांना कथाभाग माहिती आहे. त्या ठिकाणी रामाचं पंचायतन त्या ठिकाणी श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी मेरे सीने में, श्रीराम जानकी देख लो देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम. जसं हनुमंतरायांनी त्या ठिकाणी असणारं राम पंचायतन दाखवलं. कसं दाखवलं? ज्यावेळेस सर्व काही प्रभू रामचंद्राची कामं असणाऱ्या भगवंताची कामं त्या ठिकाणी हनुमंतरायांनी केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. त्या ठिकाणी भगवंताची भक्ती, त्या ठिकाणी रामाची सेवा, पादचरण पादसेवनम, त्या ठिकाणी ही जी सेवा आहे ती हनुमंतरायांनी केली. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये लंकेमध्ये जाण्यासाठी सेतू बांधण्यासाठी ही मदत केली. नवे त्या ठिकाणी समुद्र पार केला, उड्डाण केलं. त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या श्रीराम नामाच्या जोरावरती सामर्थ्यावरती उड्डाण केलं. सीतेचा शोध लावला. सर्व काही प्रभू रामचंद्राची कामं त्या हनुमंतरायांनी केल्यानंतर जसं जसं त्या ठिकाणी रावणाचा वध केला आणि त्या ठिकाणी वध केल्यानंतर त्या ठिकाणी मग सत्काराचा समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आला की आणि प्रत्येकाला प्रत्येक वानराला नळ नीळ जांबुवंत अंगद सर्व काही जे सेनापती सुग्रीव सर्वांना त्या ठिकाणी त्याच्या पात्रतेप्रमाणे त्या ठिकाणी सत्कार समारंभ झाला. परंतु हे करत असताना त्या ठिकाणी सीतामाईला वाटलं आपली सर्व काही कामं सर्व काही संकट त्या ठिकाणी हनुमंतरायांनी त्या ठिकाणी निरसनी केली, नवे त्याच्यावरती मात मिळवली आणि विजयास हनुमंतराय कारणीभूत आहेत. तरी सुद्धा प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करत नाहीत. का हो? त्या ठिकाणी त्यावेळेस असणाऱ्या जानकी मातेने देवाला प्रभू रामचंद्रजीला सांगितलं की देवा तुम्ही सर्वांचा सत्कार केला परंतु हनुमंतरायाचा सत्कार काहू केला नाही. त्यावेळेस असणाऱ्या सीता मातेने सांगितलं की देवा माझ्या गळ्यामध्ये असणारा पृथ्वी मोल नवरत्नाचा हार जो आहे ना तो म्हणले मी असणाऱ्या हनुमंतरायाला म्हणले सत्कारासाठी देते. आणि तो हार दिल्यानंतर प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणले काय जानकीला तर काही कळत नाही सीतामातेला. त्याच्या कर्मातून कामातून मी उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही त्याला द्यायला. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवित हा पायी जीव थोडा. म्हणून या ठिकाणी असे असणारे संत आहेत ना त्या संतांची सेवा त्या ठिकाणी भक्ताकडून संतांची सेवा घडली पाहिजे आणि संतांची सेवा करत करत त्या देवाची सेवा घडली पाहिजे. म्हणून आपल्या गावामध्ये असणारे संत बाळूमामा हे या ठिकाणी आलेले आहेत. ते देवाचे अवतार आहेत आणि त्याच अवतारामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जरी नाव घेतलं तरी नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय
शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय ओम 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 नम हो उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. या ठिकाणी ज्या संतांनी मला हे ज्ञान दिलं त्या संतांचं ज्ञानोबरायांचं आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकोबरायांनी या ठिकाणी परमार्थाचा कलश लावला तर तुकोबरायांचं भजन. तुकाराम तुकाराम सर्वजण म्हणा तुकाराम 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 तुकाराम. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे माझा क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. चाल घे चाल घे की चाल मध्ये घेऊ ना चाल झाले घेऊ ते मला सांगितलं होतं ना ते. बरं ठीक आहे असू द्या. या ठिकाणी हा असं करा मग उद्या चालू. तू का म्हणे होता ठेवा तू का म्हणे होता ठेवा तू का म्हणे होता ठेवा तू धर धर देना रे ना हो
इरादे लाख बनते हैं, इरादे लाख बनते हैं, बनकर टूट जाते हैं, लेकिन या बाळूमामाच्या दरबारामध्ये वही लोग आते हैं जिन्हें बाळूमामा खुद बुलाते हैं। हो रे या ठिकाणी आमचे असणारे गुरुवर्य रुपनवर सर यांनी या ठिकाणी या कीर्तनाचं आमंत्रण मला एकट्यालाच नव्हे, या ठिकाणी आमच्या असणारे जे 91-92ची सर्वांची जी बॅच होती त्यातील 50 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी आज उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा। वा एवढा सर्वांचा 32-33 वर्षानंतर एकत्र आणण्याचं श्रेय या ठिकाणी आमचे असणारे बाळासाहेब मदने असतील, दादासाहेब जगताप असतील, विजयरावजी कांबळे असतील, सर्वच मोठ्या मोठ्या पोस्टवरती सर्वजण कार्यरत आहेत। त्यांची मुलं सुद्धा क्लास 1च्या पोस्टवर प्रत्येकाची बरं का, जेवढ्या मुली आणि मुलं आहेत ना सर्वांचे चांगल्या भगवंत कृपेने संतांच्या कृपेने या ठिकाणी मार्ग असा सरळ आणि सोपा होत आणि गुरु आम्हाला लाभले। कारण गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानी आत्मदर्शन, त्यामुळे त्या ठिकाणी आयुष्याचं जे ज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं आमच्या सरांनी आम्हा सर्वांना दिलं। म्हणूनच आम्ही या ठिकाणी कोण साहेब झालं, कोण सुपरवायझर झालं, कोण मोठे मॅनेजर झाले, अशा रीतीने सर्व मुले सरांनी घडवली। त्याबद्दल म्हणून जाणते गुरु बचिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती। त्या गुरु ओळखता आलं पाहिजे आणि गुरुनीही या ठिकाणी त्या शिष्याला तद्वत स्वार्थ न ठेवता, असा शिक्षकांनी कुठलाही स्वार्थ या विद्यार्थ्यांकडून ठेवलाच नाही। आणि म्हणून तर या ठिकाणी सर्वजण ते शिष्य, सरांचे शिष्य या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावरती गेले आणि शेवटपर्यंत सर रिटायर झाले तरी ऋणानुबंध आहे ते आयुष्य जन्मोजन्मीचे सर्वांचे अशी एकच बॅच आहे बरं का 91-92ची कालटनमधील, की सर्वजण एकत्र या ठिकाणी प्रत्येक कुणाचं नाही कुणाचं व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, कुणाचा बड्डे असेल, कोणाच्या मुलाचा बड्डे असेल, मुलीचा बड्डे असेल, कुणाचं काय झालेलं असेल तरी त्या व्हॉट्सअपवरती येतं की लगेच सर्वजण धावून, जसं कुटुंबातील व्यक्ती सुद्धा एकमेकासाठी गरजेला पडत नाहीत, परंतु आम्ही सर्वजण या ठिकाणी एक फोन आला किंवा एक मेसेज जरी पडला सर्वजण एकत्र लगेच येतो, लगेच गाड्या काढतात, 10-10 जणांचा ग्रुप त्या ठिकाणी लगेच 100 जण त्या ठिकाणी हजर होतात। हे सगळं श्रेय आमच्या सरांकडे आहे आणि ही आयडिया त्यांना मिळाली, गेट टुगेदर घेतला आम्ही 32 वर्षानंतर आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सरांनी आम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं। म्हणून या ठिकाणी असणाऱ्या सरांचं आम्हा विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन थोडक्यामध्ये तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या समोर या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला विद्यार्थ्यांनी। म्हणून सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। दोघांचा सपत्नीक सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा ही त्यांना मी विनंती करतो। या पुढे सगळं चला विद्यार्थ्यांनी बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सेवा करत असताना
तांबेवाडी आणि एकशेव यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा गेली 2 वर्षापासून आपण बाळूमामा भंडारा उत्सव या ठिकाणी साजरा करतो. जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा जन्मोत्सवापासूनच आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सुरुवातीलाच श्री दत्तात्रय रामचंद्र उपनवर सर यांनी ज्या जन्मोत्सवानिमित्त आणि योगा जय देव जय शिव हरिमर्दन मंदारी
आहे माझे सागरचे करते दर्शन हेवा मातृकायावर मुखी केशवासी नाम देव भगवान जय जय मारुती वाळू दैवत धामा जय देव जय जगमुळाचा उद्धार झाला अवतार मी संत जय देव जय देव जय बाळू मामा आरती वाळू दैवत धामा जय देव जय जय मेंढ्या राखती उन्हाचा